विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेतू अभ्यासणार आहोत। सेतू अभ्यासामध्ये जे प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न आपण विचारात घेणार आहोत। तर आपण सुरुवातीपासून घेऊया। डे फर्स्टमध्ये तुम्ही अँगल बायसेक्टर अभ्यासलेला आहे। त्यामध्ये त्यांनी दिलेला आहे, टेक ट्रेस पेपर, ड्रॉ अँगल, फोल्ड that paper such that side of angle are fixed on each other exactly. Draw a line on the whole mark. Such line is called angle bisector. काय म्हटलं त्यांनी? या पद्धतीने एक अँगल दिलेला आहे, त्याचा बायसेक्टर काढण्यासाठी एक पेपर घ्यायचा, त्या पेपरला फोल्ड केलं की लाईन हा रे या रेवर पडला तर या ठिकाणी एक आपल्याला एज मिळेल आणि ती एज म्हणजे याचा बायसेक्टर होईल, अशी त्यांनी संकल्पना केलेली आहे। त्यामध्ये इज दॅट द डिवाइड अँगल इन टू इक्वल पार्ट्स, तुमचा आन्सर राहील या ठिकाणी यस। इथे तुम्हाला काय लिहायचं आहे? यस। त्यानंतर अँगलला बायसेक्ट कसं करायचं याचं कन्स्ट्रक्शन त्यांनी दिलेलं आहे। या कन्स्ट्रक्शन मध्ये त्यांनी एक अँगल ड्रॉ केलेला आहे। हा अँगल ड्रॉ केला आणि याला बायसेक्ट कसं करायचं ते सांगितलेलं आहे। अँगल बायसेक्ट कसं करतो आपण? याच्यामध्ये हा कंपास आहे, या कंपास मध्ये हे आयरन टोक आहे, याला आपण सेंटर समजतो आणि हा आपला आर्क पॉइंट राहतो। तर सेंटर अँगलवर राहील, अँगलच्या व्हर्टेक्सवर, आणि या ठिकाणी दोन आर्क तुम्हाला काढायचे आहेत। दोन आर्क काढल्यानंतर इथे तुम्हाला दोन आर्क पॉइंट मिळेल, हा एक पॉइंट आणि हा दुसरा पॉइंट। या दोन आर्क पॉइंट वरून इंटेरियर मध्ये तुम्हाला पुन्हा दोन आर्क काढायचे आहे, या ठिकाणी या पद्धतीने। हे दोन आर्क काढल्यानंतर इथे तुम्हाला मिळेल पॉइंट ऑफ इंटरसेक्शन। हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आणि हा व्हर्टेक्स यामधून जाणारा रे म्हणजेच त्या अँगलचा बायसेक्टर असतो। दिस इज द बायसेक्टर ऑफ अँगल, आणि हा बायसेक्टर या अँगलचे दोन इक्वल पार्ट मध्ये डिवायडेशन करतो। क्लिअर? त्याच्यानंतर पुढे काय म्हटलंय त्यांनी? परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ए लाईन सेगमेंट। लाईन सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर त्यांनी काय घेतलं आहे? एक सेगमेंट घेतलेला आहे। आता हा सेगमेंट, एवढ्या सेगमेंटचा एक पेपर आपण घेतला आणि त्या पेपरला जर आपण फोल्ड केली आणि ही एज आहे जर या पद्धतीनं आपल्याला मिळाली तर या ठिकाणी एक एज आपल्याला मिळेल आणि ती एज म्हणजे त्याचा बायसेक्टर असतो। या एजमुळे या सेगमेंटचे दोन इक्वल पार्ट होतात, हे दोन्ही पार्ट सारखे असतात आणि या ठिकाणी हा अँगल असतो 90चा, याला म्हणतो आपण बायसेक्टर ऑफ सेगमेंट, परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ लाइन सेगमेंट। क्या म्हटलं आहे पहा? टेक ए ट्रेस पेपर, ड्रॉ ए लाइन सेगमेंट ऑन इट, राइट एंड पॉइंट नेम टू द सेगमेंट, फोल्ड दैट ट्रेस पेपर सच दैट एंड पॉइंट फिक्स on each other, draw a line on folded mark. This line is perpendicular bisector of line segment. Now question क्या म्हटलं आहे? Is that line divide segment into two equal parts? ही लाइन ह्या सेगमेंटचे दोन इक्वल पार्ट करते का? होय, आन्सर राहील यस। त्याच्यानंतर म्हटलं इज दॅट लाइन इज परपेंडिक्युलर टू गिवन लाइन सेगमेंट। परपेंडिक्युलर आहे का? म्हणजे 90चा अँगल होते का? यस। त्यानंतर या ठिकाणी त्यांनी परपेंडिक्युलर बायसेक्टर कसा ड्रॉ करायचा ते सुचवलेलं आहे। काय सुचवलं त्यांनी? एक सेगमेंट घेतला, हा सेगमेंट घेतला, हे सेगमेंटचे दोन एंड पॉइंट आहेत। या सेगमेंटच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर त्यांनी या कंपासमध्ये घेतलं आणि कंपासमध्ये डिस्टन्स घेतल्यानंतर वर आणि खाली दोन आर्क काढले, तसेच दुसऱ्या पॉइंटमधून वर आणि खाली असे दोन आर्क काढले। हे दोन आर्क ज्या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करत होते या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधून जाणारा हा सेगमेंट काढला किंवा ही लाईन काढली।
चॉईस करू शकतो. ही लाईन काढली, ठीक आहे. ही लाईन हा जो सेगमेंट होता याचे हे दोन इक्वल पार्ट करते आणि हा याला परपेंडिक्युलर असते. ते कन्स्ट्रक्शन त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर कन्स्ट्रक्शन त्यांनी दिलेलं आहे ॲज अ होमवर्क म्हणून. कोणतं कन्स्ट्रक्शन दिलेलं आहे? पहिल्या दिवसाचा आपण सेतू अभ्यास या ठिकाणी करत आहोत आणि पहिल्या दिवसाच्या सेतू अभ्यासामध्ये कन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. ते कन्स्ट्रक्शन कसं करायचं ते लक्षात आहे. काय म्हटलं आहे? बघा, ड्रॉ अ लाईन सेगमेंट PQ ऑफ 5 सेंटीमीटर अँड ड्रॉ इट्स परपेंडिक्युलर बायसेक्टर. या ठिकाणी इथेच तुम्हाला सेगमेंट काढायचा आहे आणि त्याचा बायसेक्टर काढायचा आहे. आता मी 5 सेंटीमीटर डिस्टन्सचा एक सेगमेंट या ठिकाणी काढतो. हा सेगमेंट आहे 5 सेंटीमीटर. त्यांनी या सेगमेंटला नाव दिलेलं आहे PQ. हा पॉईंट आहे P आणि हा पॉईंट आहे Q. ठीक आहे. आता याचा आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं आहे. काय करायला सांगितलं होतं मी? आता थोड्या वेळा आधी सांगितलं, याच्या अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त अंतर घ्यायचं, एक आर्क वर काढायचा आणि एक आर्क खाली काढायचा, तेवढेच रेडियसचा. त्यानंतर दुसऱ्या पॉईंटमधून त्याच पद्धतीने एक आर्क वर आणि एक आर्क खाली. आता हे इंटरसेक्ट करत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा या आर्कला खाली आणावं लागेल. ठीक आहे. तर हे या पद्धतीने इंटरसेक्ट करते. क्लिअर? आता हे इंटरसेक्ट केल्यानंतर यामध्ये जो आर्क पॉईंट आपल्याला मिळालेले आहे, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन दोन आर्कचे, एक हा पॉईंट आहे आणि एक हा पॉईंट आहे. यामधून जाणारी जर आपण लाईन काढली तर ती लाईन म्हणजे या सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर होईल. या पद्धतीने. क्लिअर? पहिली एक्सरसाइज तुमची पूर्ण झाली. दुसरं कन्स्ट्रक्शन काय म्हटलं? ड्रॉ अँगल ऑफ 100 डिग्री अँड ड्रॉ इट्स बायसेक्टर. एक अँगल घ्यायचा आहे तुम्हाला 100 डिग्रीचा. आता 100 डिग्रीचा जर अँगल घ्यायचा असेल तर पहिले तुम्हाला बेस रे काढायचा आहे. मग बेस रे आपण या ठिकाणी काढला. सेकंड लक्षात घ्यायचं आहे, हा बेस रे काढला. हा आहे व्हर्टेक्स. या व्हर्टेक्सवर तुम्हाला प्रोटेक्टरच्या सहाय्याने 100 डिग्रीचा अँगल तुम्हाला घ्यायचा आहे. सेंटर इथे घेतला आपण आणि बेस रे जिकडे गेला आहे तिथून 0ची मार्किंग घ्यायची आणि इथून मोजायला सुरुवात करायची. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. किती डिग्रीचा म्हटलं आहे त्यांनी? किती डिग्रीचा अँगल ड्रॉ करायचा होता? 100 डिग्रीचा. ठीक आहे. 100 आले या ठिकाणी. आता इथे 100 डिग्रीचा अँगल फॉर्म करणारा रे तुम्हाला इथे काढायचा आहे. हा रे तुम्ही काढा. याचं मेजर झालं 100 डिग्री. आता याला तुम्हाला बायसेक्ट करायचं आहे. ओके. मग आता याला बायसेक्ट कसं करायचं? तुम्हाला याच्या आधी मी कन्स्ट्रक्शन सांगितलेलं होतं बायसेक्ट करतं. काय करायचं? 1 ते 1.5 सेंटीमीटर डिस्टन्स याच्यामध्ये घ्यायचं. याला सेंटर समजायचं. सेंटर व्हर्टेक्सवर येईल आणि या अँगलच्या दोन्ही आडमोड असे दोन आर्क काढायचे. क्लिअर? डिस्टन्स तेवढंच ठेवा किंवा थोडंसं वाढवून घ्यायचे, फरक नाही पडत. हे जे आर्क पॉईंट आहे त्या आर्क पॉईंटवरून इंटिरियरला इथे हे दोन आर्क काढायचे. मग पॉईंट ऑफ इंटरसेक्शन तुम्हाला या ठिकाणी मिळतो. हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आणि हा व्हर्टेक्स याच्यामधून जाणारा रे तुम्हाला काढायचा आहे. हा रे म्हणजे तुमचा बायसेक्टर आहे. क्लिअर? आणि इथे तुमचा जो सेतू अभ्यासाचा पहिला दिवस आहे तो पूर्ण होतो. ओके. आता आपण बघणार आहोत सेतू अभ्यासाचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसाला काय दिलं आहे त्यांनी? प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. काय प्रॉपर्टी म्हटलं आहे? रीड वाचा त्याला. टेक ट्रेस पेपर, ड्रॉ ट्रायंगल ऑन इट, ड्रॉ अँगल बायसेक्टर ऑफ each angle by as above method and give the answer of the following question. All angle bisector of angle of an angle are congruent. Is the length of IA, IB and IC are same. काय म्हटलं आहे?
एक ट्रायंगल त्यांनी घेतला आणि ट्रायंगल घेतल्यानंतर प्रत्येक अँगलचा बायसेक्टर काढला, जसे आपण आता काढले होते. याचा बायसेक्टर इथे 2 आर घेतले, याच्यावरून 2 आर नंतर घेतले, हा एक बायसेक्टर निघाला. तसाच याचा बायसेक्टर त्यांनी घेतला, हा बायसेक्टर निघाला. असा याचा बायसेक्टर त्यांनी घेतला आणि हा बायसेक्टर काढला. ट्रायंगलचे 3 बायसेक्टर काढले. हा जो पॉइंट आहे, ज्या पॉइंटमध्ये सगळे बायसेक्टर इंटरसेक्ट करतात, तिथून प्रत्येक साईडवर त्यांनी एक परपेंडिक्युलर काढला. हा परपेंडिक्युलर, हा परपेंडिक्युलर आणि हा परपेंडिक्युलर. ठीक आहे. असे परपेंडिक्युलर काढल्यानंतर याला नाव दिलं आहे त्यांनी PQR. ओके. आणि याला नाव दिलं आहे या परपेंडिक्युलर पॉइंटला A, हा आहे B आणि हा आहे C. आणि हा जो पॉइंट आहे त्याला नाव दिलेलं आहे I. ओके. काय म्हटलंय? ऑल अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्करंट. कॉन्करंट म्हणजे एका पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करणारे. यस, ऑल दीज बायसेक्टर्स आर कॉन्करंट. पुढे मग हे जर कॉन्करंट आहे तर त्यांनी काय म्हटलंय? IA, IB आणि IC हे डिस्टन्स सारखे राहील का? यस, आहे ना. जर कॉन्करंट आहे तर हे तिन्ही डिस्टन्स सारखे राहील. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला जो इथे बॉक्स दिलेला आहे त्याच्यामध्ये लिहायचं आहे यस. पुढे by taking I as the center and IA is the radius circle is drawn, IS then the circle touch all sides of the triangle. काय म्हटलं? याला सेंटर घ्या आणि एवढं रेडियस घ्या. हे रेडियस घेऊन जर तुम्ही सर्कल काढलं असं, ठीक आहे, हे सर्कल तिन्ही साईडला टच करेल का? ज्या ते तिन्ही रेडियस सारखे आहेत तर सर्कल सुद्धा टच करेल. इथे सुद्धा आन्सर काय येईल? यस. पुढे प्रॉपर्टी ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ साइड ऑफ ए ट्रायंगल. ऍक्टिव्हिटी त्यांनी दिलेली आहे. ड्रॉ विथ द हेल्प ऑफ ए स्केल ऑब्ट्यूस angle triangle, acute angle triangle and right angle triangle and draw perpendicular bisector of side of triangle. Are all perpendicular bisector concurrent in each triangle? Perpendicular bisector meet each other. That point is denoted by C. Measure distance from point C to each vertices of triangle. पहा काय म्हटलंय. पहिले तर तुम्हाला 3 प्रकारचे ट्रायंगल काढायचे. कोणते 3 प्रकार? ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल, एक्यूट अँगल ट्रायंगल आणि राईट अँगल ट्रायंगल. आता 3 प्रकारचे जर आपल्याला ट्रायंगल काढायचे आहे तर कसे काढायचे लक्षात घ्या. कुठलाही ट्रायंगल जर आपल्याला फॉर्म करायचं आहे तर पहिले बेस आपल्याला घ्यावा लागेल. तर समजा मी इथे एक बेस लाईन घेतो. हा एक बेस आहे. हा घेतला मी दुसरा बेस आणि हा घेतला मी तिसरा बेस. ठीक आहे. आता या तिन्ही याच्यामध्ये 3 प्रकारचे ट्रायंगल काढायचे. पहिला ट्रायंगल कोणता होता? तर पहिला ट्रायंगल तुम्हाला घ्यायचा आहे ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. ऑब्ट्यूस अँगल म्हणजे ज्या अँगलचं मेजर हे 90 पेक्षा जास्त असते. बघा, परपेंडिक्युलर घेतलं तर 90 पण त्याच्यापेक्षा जास्त, म्हणून याला आपण इकडे किंवा इथे हा जो पॉइंट आहे इकडे एक अँगल तुम्हाला या पद्धतीने ऑब्ट्यूस घ्यावा लागेल. आणि ऑब्ट्यूस घेतल्यानंतर हा एक अँगल इथे फॉर्म, याला म्हणू आपण ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. हा 90 च्या वर आहे. दुसऱ्या दोन्ही अँगल कोणता म्हटलं? सेकंड इज ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल, एक्यूट अँगल ट्रायंगल. एक्यूट अँगल ट्रायंगल मध्ये तिन्ही अँगल हे एक्यूट असतात, ज्यांचं मेजर 90 पेक्षा कमी असतं. अँगल मोजून घ्यायची गरज नाही. झाला हा माझा एक्यूट अँगल. आणि दुसरा आहे राईट अँगल. राईट अँगल मध्ये एक अँगल 90 चा असतो. क्लिअर? हा झाला राईट अँगल ट्रायंगल. हे 3 अँगल तुम्ही काढले. पुढे काय म्हटलंय त्यांनी? ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ साइड ऑफ ट्रायंगल. ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ साइड ऑफ ट्रायंगल. प्रत्येक ट्रायंगलच्या साइडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचे. समजा आता याच्या 3 साइड, एक, ही दुसरी आणि ही तिसरी. ठीक आहे.
याला आपण आपल्या माहितीसाठी नाव देऊया. समजा याला ट्रायंगल घेतला मी ABC, त्याला नाव देतोय मी PQR आणि याला नाव देतो आहे XYZ. तीन प्रकारचे ट्रायंगल. आता BCचा परपेंडिक्युलर बायसेक्टर घ्यायचा. मग BCच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेतलं, एक आर्क वर एक आर्क खाली, C वरून एक आर्क वर एक आर्क खाली, काही इंटरसेक्ट करत नाही, पण याला थोडंसं वाढवलं आणि हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण ते काढला. हा आर्क पॉईंट केला, हा दुसरा आर्क पॉईंट, यामधून जाणारी लाईन आपण काढली तर परपेंडिक्युलर बायसेक्टर आपल्याला मिळतो हा एका लाईन. कोणत्या BCचा. आता ABचा घेऊ. मग ABचा घ्यायचा आहे तर पुन्हा ABच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर आपल्याला घ्यावं लागेल. मग अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेतल्यानंतर ABच्या दोन साईड कोणत्या, इकडची साईड आणि याच्या वरची साईड, त्या दोन साईडला आपण असे आर्क कुठे इंटरसेक्ट होते, या ठिकाणी आणि या ठिकाणी. ओके, याच्यामधून जाणारी लाईन काढा. दुसरा बायसेक्टर हा पहिला, हा दुसरा. आता राहिली कोणती साईड, AC. AC चं सूत्र कसं करायचं, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर आपण म्हणूया. A वरून आपण आर्क काढू आणि C वरून आपण आर्क काढू. दोन आर्क पॉईंट आपल्याला मिळतील. हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट, त्यामधून जाणारी लाईन काढा. ही लाईन आपल्याला इथे मिळेल. आता ह्या तिन्ही लाईन कुठे इंटरसेक्ट होतं, या ठिकाणी 1 2 3 हा 1 2 3. ओके, हा याला इथे परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे. पुढे काय म्हटलंय, एकाचा आपण काढलं, उरलेल्या दोघांची तुम्ही त्या पद्धतीने काढायची. आर ऑल परपेंडिक्युलर बायसेक्टर कॉन्करंट इन ईच ट्रायंगल. यस, हे तिन्ही कॉन्करंट आहे, म्हणजे एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात. त्याचा अर्थ असा होता, आर ऑल परपेंडिक्युलर बायसेक्टर कॉन्करंट इन ईच ट्रायंगल. तर पहिल्यामध्ये तुम्ही परपेंडिक्युलर बायसेक्टर काढले, दुसऱ्यामध्ये तुम्ही आन्सर लिहा यस, तिसऱ्यामध्ये काय म्हटलंय, परपेंडिक्युलर बायसेक्टर मीन इच अदर दॅट पॉइंट इज डिनोटेड बाय C. हा जो पॉइंट आहे जिथे एकत्र दिलं त्याला नाव द्या, तिथे C हे नाव दिलं आपण. ठीक आहे. समजा याला या ट्रायंगलला नाव आपण चेंज करू शकतो. ABCच्या ऐवजी आपण घेऊ DEF. क्लियर. मेजर डिस्टन्स फ्रॉम पॉइंट C टू ईच व्हर्टेक्स. C पासून प्रत्येक व्हर्टेक्सचे डिस्टन्स मोजा. हे डिस्टन्स जर आपण मोजलं तर आपल्याला हे तीनही डिस्टन्स सारखे दिसेल. आर द डिस्टन्स CH, CY, CZ इक्वल इन द बोथ द ट्रायंगल. तर चौथ्याचं आन्सर तुमचं राहील यस. त्यानंतर if C is the center and CX is radius, then circle is drawn. That circle pass through the vertices of triangle. पाचव्याला इथे नंबर दिलेला नाही, पण पाचव्याला सुद्धा तुमचा आन्सर राहील यस. त्यानंतर शेवटचं पण इफ सर्कल पास थ्रू ऑल व्हर्टायसेस
of triangle, then that circle is called circumcircle of triangle and center is called circumcenter. AC is circumcenter आणि इथे तुमचा दुसरा दिवस पूर्ण होतो. क्लिअर. जसे हे 3 बायसेक्टर काढले साईडचे तसे तुम्ही या ट्रायंगलचे काढायचे आणि या ट्रायंगलचे काढायचे. अशा पद्धतीने दुसऱ्या दिवसाचा आपला क्षेत्र अभ्यास इथे पूर्ण झाला. त्यानंतर इकडे त्यांनी काही ऑब्झर्व कंप्लीट द टेबल म्हटलेलं आहे. टेबल आपण विचारात घेऊया. ॲक्यूट अँगल ट्रायंगल, लोकेशन ऑफ सर्कमसेंटर. ॲक्यूट अँगल ट्रायंगल आपण जे 3 फिगर काढू, या 3 फिगरवरून आपल्या लक्षात येईल ॲक्यूट अँगल ट्रायंगलचा सी हा पॉईंट कुठे राहील, सी हा पॉईंट राहील इंटेरियर टू द ट्रायंगल किंवा इनसाइड द ट्रायंगल. दुसऱ्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे मिड पॉइंट ऑफ डायगोनल ऑन द ट्रायंगल. आणि तिसऱ्याचा ऑप्शनचा आपण पाहिला आहे कुठल्या ट्रायंगलच्या बाहेर आहे आणि म्हणून त्याला आपण म्हणू आउटसाइड टू द ट्रायंगल. ओके. हा इनसाइड राहील ना आउटसाइड राहील ना दिलेला आहे. आता त्यांनी एक कन्स्ट्रक्शन विचारलं. ड्रॉ राईट अँगल ट्रायंगल अँड ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ऑल साइड वेअर इज लोकेशन ऑफ कॉन्फरंट पॉईंट. ठीक आहे. इथे तुम्हाला एक राईट अँगल ट्रायंगल काढायचा आहे. त्याच्या आधी जसा आपण काढलेला होता. काढायचा कसा लक्ष द्या. राईट अँगल ट्रायंगल तुम्हाला काढायचं आहे. पहिले बेस घ्यायचा. बेस घेतल्यानंतर इथे आपल्याला 90चा अँगल घ्यायचा आहे. प्रोटेक्टर घ्यायचं. प्रोटेक्टरवर इथे हा सेंटर ठेवायचा आणि इथून 0 कडून मोजायला सुरुवात करायची. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. ओके. आणि इथे तुम्हाला हा परपेंडिक्युलर करायचा आहे. हा परपेंडिक्युलर काढल्यानंतर या ठिकाणी 2 पॉईंट घ्यायचे आणि ही साईड काढून घ्यायची, बाकीला कट करायची. हा झाला तुमचा राईट अँगल ट्रायंगल. याला आपण नाव देऊन टाकूया PQR. हा 90चा अँगल झाला. मग काय म्हटलंय त्यांनी म्हटलंय प्रत्येक साईडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढा. समजा याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आपल्याला काढायचा आहे. याच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर आपण याच्यामध्ये घेऊया आणि अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेतल्यानंतर बघायचं तो कुठे येतो. बघा हे 2 8 पॉईंट मिळाले. या 2 8 पॉईंट मधून जाणारी लाईन जर काढली आपल्याला तर साइड किंवा परपेंडिक्युलर बायसेक्टर आपल्याला मिळतो. मिळाला. असाच PQचा बायसेक्टर काढायचा. सेम वे याच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्या. अर्ध्यापेक्षा आपण जास्त अंतर घेतलं तर Q वरून दोन्ही बाजूला 2 8, एक डावीकडे एक उजवीकडे. तसंच तिकडे आपण पॉईंट P वरून घेऊया. R तिथे काढला, हा तिथे काढला. दोन्ही याचे R पॉईंट आपल्याला या ठिकाणी मिळणार. हा एक पॉईंट या ठिकाणी मिळाला, हा एक पॉईंट या ठिकाणी मिळाला. या 2 पॉईंटमधून जाणारी लाईन काढा तुम्ही. ही जर आपण लाईन काढली, हा दुसरा परपेंडिक्युलर झाला. हा पहिला होता, हा दुसरा झाला. आता राहिला तिसरा. तिसरा परपेंडिक्युलर आपल्याला काढायचा आहे PR. म्हणून PR च्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेतलं. P वरून एक आर्क, वरच्या बाजूला एक आर्क, खालच्या बाजूला काढला.
आर वरून त्याच पद्धतीने एक आर्क वरच्या बाजूला एक आर्क खालच्या बाजूने काढला आर पॉईंट आपल्याला मिळाले एक आर पॉईंट हा इथे होता आणि दुसरा आर पॉईंट हा इथे होता या दोन आर पॉईंटला जॉईन करणारा त्या ठिकाणी मग आर पॉईंट मधून जाणारी लाईन आपण काढली तिसरी लाईन हा याचा तिसऱ्या बाजूचा हा परपेंडिक्युलर बायसेक्टर ठीक आहे हे तिन्ही कुठे इथे येतात इथे आल्यानंतर ते डिस्टन्स तुम्ही काउंट करा डिवायडरच्या सहाय्याने डिवायडरनं आपण पाहिलो पी पासून या पॉईंटपर्यंतचं डिस्टन्स आणि या पॉईंटपासून आर पर्यंतचं डिस्टन्स कसं आहे सारखं आहे याचा अर्थ हा मिड पॉईंट आहे कशाचा मिड पॉईंट आहे डायगोनलचा म्हणजेच हे तीनही बायसेक्टर कुठे इंटरसेक्ट होते डायगोनलच्या मिड पॉईंटवर आणि म्हणून त्यांनी एक प्रश्न केलेला होता बघा ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ऑल साइड व्हेअर इज लोकेशन ऑफ कॉन्करंट पॉईंट आन्सर काय राहील तुमचं लोकेशन ऑफ concurrent point is on the hypotenuse ठीक आहे आणि मिड पॉइंट ऑफ डायगोनल याला काय म्हणतो आपण मिड पॉइंट ऑफ डायगोनल hypotenuse and it is the midpoint of hypotenuse. अशा पद्धतीचं तुम्हाला इथे एक्सप्लेनेशन करावं लागेल इथे तुम्हाला प्रॉपर्टी लिहायची आहे प्रॉपर्टी पाहायची इथे आणि इथलीच प्रॉपर्टी इथे लिहून घ्यायची ठीक आहे किंवा टेक्स्ट मध्ये तुम्हाला कोणती प्रॉपर्टी एंगल बायसेक्टरची प्रॉपर्टी कोणती रे प्रॉपर्टी ऑफ एंगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल एंगल बायसेक्टर म्हटलं लक्षात घ्या एंगल बायसेक्टरची प्रॉपर्टी कोणती राहील द point of concurrence of angle bisector of a triangle is the incenter of a triangle as the incenter of a triangle and point of concurrence is equidistant from the sides of a triangle sides of a triangle एक खाली प्रॉपर्टी इथे घ्यायची या ठिकाणी ही फिगर काढायची मी ड्रॉ करून देईन इथे आपला दुसऱ्या दिवसाचा अभ्यास संपलेला आहे आता तिसऱ्या दिवसाकडे वळूया तिसऱ्या दिवसासाठी काय म्हटलं त्यांनी कॉन्ग्रुएन्सी आता कॉन्ग्रुएन्सी साठी त्यांनी या ठिकाणी फिगर दिलेली आहे त्या फिगर आपल्याला अभ्यासायची आहे ठीक आहे दोन येतो लक्ष द्या या फिगर आहे इथे दोन बिस्किट तुम्हाला दिसते दोन्ही सारखे आहे या ठिकाणी आहे एक बुक दिलेला बुकाचे पेजेस आहे आणि या ठिकाणी आहे ब्लेड इन द सेम पॉकेट ठीक आहे काय म्हटलं आहे इज दिस ऑब्जेक्ट फिक्स ऑन इच अदर is this object fixed on each other हे दोन्ही फिक्स आहे एकमेकांसारखे आहे समान दिसतात तुमचा आन्सर राहील यस पुढे the thing which are fixed on each other having shape and size are equal such image are called congruent things एकमेकांशी तंतोतंत जुळतात म्हणून त्यांना आपण कॉन्ग्रुएंट म्हणतो इथे हॅविंग लेंथ ब्रेथ रेडियस आर इक्वल आर द फॉलोइंग फिगर आर कॉन्ग्रुएंट और नॉट आता इथे हा फिगर कॉन्ग्रुएंट आहे किंवा नाही विचारायचं त्यांना सांगायचं या ठिकाणी पहिल्यामध्ये बघा एक या ठिकाणी इमेज दिलेली आहे जी व्हर्टिकल आहे आणि दुसरी इमेज दिलेली आहे जी हॉरिझॉन्टल आहे
आता ह्या दोन्ही इमेजेस सारख्या आहे का, कॉन्ग्रुएंट आहे का? नो, दीज आर नॉट कॉन्ग्रुएंट. ओके. दुसऱ्यामध्ये एक छोटा ट्रायंगल दिलेला आहे, एक मोठा ट्रायंगल दिलेला आहे. हे एकमेकांशी तंतोतंत जुळतात का? नाही, एकमेकांशी तंतोतंत जुळत नाही, म्हणून नॉट कॉन्ग्रुएंट. बोथ द फिगर्स आर नॉट कोइन्साइड. कोइन्साइड म्हणजे एकमेकांवर ठेवल्या तर तंतोतंत जुळायला पाहिजे. तिसऱ्यामध्ये पहा, एकमेकांशी तंतोतंत जुळतात का? याला उचलून इथे जर आपण ठेवलं तर हा एक पार्ट, जर समजा आपण याला या पद्धतीने घेतलं आणि असं जर ठेवण्याचा प्रयत्न केला, ठीक आहे तसंच जर जुळवण्याचा प्रयत्न केला तर होऊ शकते. पण इथे सुद्धा त्याच पद्धतीची स्थिती दिलेली आहे. एक इमेज आहे जी हॉरिझॉन्टल आहे आणि दुसरी इमेज आहे ती व्हर्टिकल आहे. आता ही याच्यावर जर ठेवली, आपण याला फिरवून ठेवली तर जुळतील, म्हणून इथे आपण लिहू कॉन्ग्रुएंट. त्याचप्रमाणे पहिल्या फिगरमध्ये याला आपण अशीच व्हर्टिकल ठेवली तर जुळणार नाही, पण याला जर हॉरिझॉन्टल केली तर जुळू शकते, म्हणून ही सुद्धा काय की कॉन्ग्रुएंट. परंतु ही मधली फिगर जी आहे ती तुम्ही आडवी ठेवा, उभी ठेवा, कशी ठेवा, हे एकमेकांशी जुळणार नाही म्हणजे नाही, म्हणून हे झाल्या नॉट कॉन्ग्रुएंट. पहिली इमेज कॉन्ग्रुएंट, तिसरी इमेज कॉन्ग्रुएंट, पण दुसरी इमेज नॉट कॉन्ग्रुएंट. कलेक्ट कॉन्ग्रुएंट थिंग नियर बाय यू अँड लिस्ट देम. आपल्या जवळपास असणारे कॉन्ग्रुएंटचे 3 फॉर्म करायची. इथं आपण लिहू शकतो 2 बेंच, आणखी लिहिता येईल 2 डेस्क, आणखी लिहिता येईल 2 नोटबुक्स किंवा 2 टेक्स्ट बुक्स. ते एकमेकांशी तंतोतंत जुळतील. ओके, तर असे आपण 1-2 इमेजेस लिहू शकतो. त्यानंतर कॉन्ग्रुएन्सी ऑफ सेगमेंट काय म्हटलं आहे? कॉन्ग्रुएन्सी ऑफ सेगमेंट मध्ये congruency of segment. Okay, draw a line, say PQ on your notebook, place trace paper on it and with pencil draw seg AB, measure the length of PQ and AB. ठीक आहे, एक सेगमेंट काढायचा आहे तुम्हाला तुमच्या रजिस्टरवर, ज्याला आपण नाव दिले या ठिकाणी PQ. मग काय करायचं आहे, एक ट्रेस पेपर घ्यायचा. ट्रेस पेपर म्हणजे अतिशय पातळ असतो. हा जर याच्यावर ठेवला तर आपल्याला सेगमेंट जसाच्या तसा दिसतो. त्या ट्रेस पेपरवर हे 2 पॉईंट डॉट करायचे आणि हा सेगमेंट काढायचा. तसाच ट्रेस पेपर इकडे ठेवायचा आणि इथे ते 2 पॉईंट घ्यायचे. या ठिकाणी आपण ठेवला, हा एक पॉईंट घेतला आणि हा दुसरा पॉईंट घेतला. ठीक आहे, ट्रेस पेपरवर हा ना ए आणि हा बी आणि यांना आपण जॉईन केलं. ठीक आहे, पहिले आपण ड्रॉ केला होता, दुसरा आपण ट्रेस पेपरच्या मदतीने ड्रॉ केला. काय म्हटलं आहे पुढे? लेंथ ऑफ सेग PQ. PQ ची लेंथ मोजा, AB ची लेंथ मोजा. याची जर लेंथ मोजली तर या ठिकाणी ही लेंथ येते 12 सेंटीमीटर. याची लेंथ मोजली तर ही सुद्धा येते 12 सेंटीमीटर. ओके, दोघांची लेंथ कशी झाली? सारखी झाली. मग इथे लिहू आपण लेंथ ऑफ PQ 12 सेंटीमीटर, लेंथ ऑफ AB 12 सेंटीमीटर. Is segment AB and segment PQ having equal length? Then we coincide that if length of segment are equal, then segment are congruent. Definition दिलेली आहे, जर सेगमेंटची लेंथ सारखी असेल तर ते सेगमेंट कॉन्ग्रुएंट असतात. And if segment are congruent, then length are equal. Vice versa. लेंथ सारखी असेल तर सेगमेंट कॉन्ग्रुएंट, या उलट सेगमेंट कॉन्ग्रुएंट असेल तर लेंथ सारखी राहील.
आणि म्हणून या दोन सेगमेंटना जर ते कॉन्ग्रुएंट असेल तर त्यांना लिहितात इट कॅन बी रिटन ॲज सेग ए बी, कॉन्ग्रुएन्सीचं चिन्ह आहे हे कॉन्ग्रुएंट सेग पी क्यू. ओके, त्यानंतर त्यांनी एक प्रॉपर्टी तिने दिलेली आहे, इफ सेग ए बी कॉन्ग्रुएंट पी क्यू देन सेग पी क्यू कॉन्ग्रुएंट ए बी. कारण जर डिवायडरला आपण मोजलं पी क्यूचे जेवढे डिस्टन्स असेल तेवढेच डिस्टन्स ए बीचं आहे, किंवा ए बीचं डिस्टन्स जेवढं असेल तेवढंच पी क्यूचं आहे. म्हणजे पी क्यू हा ए बीला कॉन्ग्रुएंट असेल तर ए बी हा पी क्यूला कॉन्ग्रुएंट असतो. त्यानंतर तिसरा एक सेगमेंट घेतला, समजा याच लांबीचा एक तिसरा सेगमेंट आपण या ठिकाणी घेतोय, इकडे घेतला समजा. ओके, आणि या सेगमेंटला नाव दिलं एक्स वाय. ओके, आता पुढे बघा, ए बी कॉन्ग्रुएंट पी क्यू, ए बी ची लेंथ जितकी आहे तितकीच लेंथ पी क्यू ची आहे, आणि पी क्यू कॉन्ग्रुएंट एक्स वाय, जितकी पी क्यू ची होती तेवढीच एक्स वाय ची आहे. याचा अर्थ व्हॉट इज द रिलेशन बिटवीन ए बी अँड एक्स वाय? The length of xy segment is always equal to the length of AB segment. It means that both the segments are congruent. याचा अर्थ असा, एक सेगमेंट दुसऱ्याला कॉन्ग्रुएंट असेल आणि दुसरा सेगमेंट तिसऱ्याला कॉन्ग्रुएंट असेल तर पहिला सेगमेंट हा तिसऱ्याला कॉन्ग्रुएंट असतो, ही त्याची प्रॉपर्टी आहे. ओके, आता त्यांनी काही प्रॅक्टिससाठी उदाहरणे दिलेली आहेत. राईट द कॉन्ग्रुएंट पेअर ऑफ सेगमेंट इन द फॉलोइंग फिगर. या ठिकाणी या फिगर वरून आपल्याला कोणते सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहेत ते सेगमेंट ओळखायचे आहे. इथे त्यांनी एक रेक्टँगल दिलेला आहे, बॉक्स दिलेला आहे रेक्टँगुलर, एक बॉक्स दिलेलं आहे, याला नाव दिलं आहे त्यांनी ए बी सी डी. त्याच्यानंतर एक इकडे क्युबिकल बॉक्स आहे, या पद्धतीचं. काय म्हटलं आहे त्यांनी, सेग ए बी कॉन्ग्रुएंट पी. ए बी हा कशाशी कॉन्ग्रुएंट आहे, मग काय करायचं, असा डिवायडर घ्यायचा, ते ए बीचं डिस्टन्स मोजायचं, जितकं डिस्टन्स आहे तितकं डिस्टन्स इकडे आहे का सीडीचं आहे. मग काय लिहायचं तुम्ही, सेग ए बी कॉन्ग्रुएंट सेग सी डी. क्लिअर. दुसरं सेग ए डी, हा सेग ए डी पहा, इथून इथेपर्यंत आपण गेलो. ओके, आता हे डिस्टन्स बी सी एवढं आहे का, आहे. आणि इथे काय लिहू आपण, सेग ए डी कॉन्ग्रुएंट सेग बी सी. ठीक आहे, असे दोन उत्तर लिहायचे. बाजूच्या फिगरमध्ये त्यांनी 4 क्वेश्चन केलेले आहे. नंबर 1, सेग ए बी कॉन्ग्रुएंट सेग, तो. दुसरा म्हटला आहे सेग ए सी कॉन्ग्रुएंट सेग, तो. तिसरा आणि चौथा आपल्या मनाने लिहायचा आहे. ओके, आता बघा, सेग ए बी, कोणतं आहे, त्यांनी नाव कोणतं दिलं त्याला, अपर फेस आहे, ए हा लोअर फेस आहे, बी सी डी. ठीक आहे, इथे लिहिलं आहे त्यांनी पी क्यू आर एस. ओके, असा घेतला आहे आपण, या पद्धतीने घेतला आहे, किंवा त्यांनी घेतला तसंही घेता येईल आपल्याला.
एबीसीला पण तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता, त्याच्यासाठी आपण या प्रेरिता घेऊ. ओके, त्यानंतर ओके, त्यानंतर ही प्रेरिता. या पद्धतीने आणि याला नाव कुठे दिले आहे बघा. ए सी डी बी आर एस पी क्लिअर. आता ए बी कॉन्ग्रुएंट विथ ए बी कुठे आहे, ए बी हा ए बी आहे बघा. हा ए बी जेवढं डिस्टन्स आहे तेवढं डिस्टन्स कशात आहे, सीडीचा आहे. तिथं काय ओपन सी. एसी एसी म्हणजे हा एसीचं जेवढं डिस्टन्स आहे तेवढं डिस्टन्स कशाचं दिसते आपल्याला, बीडीचं. सेक बी. ठीक आहे, असंच आपण यात लिहू शकतो. सेक पी क्यू कॉन्ग्रुएंट पी क्यू. हा पी क्यू आहे, पी क्यू कॉन्ग्रुएंट एसी. बीडी कोणताही येऊ शकते, सेक आपण एसी लिहू शकतो. दुसरं समजा आपण पी आर घेतला, हा पी आर, पी आर क्यू एस. सेक पी आर कॉन्ग्रुएंट से क्यू एस. अशा पद्धतीने आपण याला पूर्ण करू शकतो आणि या ठिकाणी आपला तिसऱ्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण होतो. ठीक आहे, पुढच्या पिरियडला आपण पुढचे 3 दिवस घेऊ. ओके.